लास्ट लेक्चरमध्ये आपण अल्कोहोल फिनॉल यांचं प्रिपरेशन बघितलंय. आज आपण त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करणार आहे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. तर फर्स्ट आपण ऑब्झर्व करणार आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट बिटवीन द मॉलिक्युल्स. तर तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंगची डेफिनेशन माहिती असेल. हायड्रोजन बॉन्डिंग, व्हॉट इज द मीनिंग ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग? Hydrogen bonding, it is a force of attraction between the negative end of the one molecule and the partial positively charged hydrogen of another molecule. तर दोन मॉलिक्यूल आहे, एकाचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आणि एकाचा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन. ते लिंक होत आहे कशाने? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आपल्याला माहिती आहे अपोजिट चार्ज असेल तर त्यांच्यामध्ये काय असतो? अट्रॅक्शन असतो. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, तर अट्रॅक्शन असणार आहे. तर याचा निगेटिव्ह एंड आणि याचा पॉझिटिव्ह एंड काय होतो? वीक फोर्सने जॉईन होतो. तर जर डिफरंट आपण म्हणू शकतो टू सेपरेट मॉलिक्यूलमध्ये, डिफरंट म्हणण्यापेक्षा सेपरेट, टू सेपरेट मॉलिक्यूलमध्ये जी हायड्रोजन बॉन्डिंग असते ती इंटर मॉलिक्युलर असते. ती काय असते? इंट्रा. आणि एकाच मॉलिक्यूलमध्ये असेल तर ती असते इंट्रा. तर ती आपण कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा सॅलिसिलिक ऍसिडमध्ये बघू शकतो. तर या केसमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होते. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इट इज the weak force of attraction between the two separate molecule in which electronegative atom of one molecule and electropositive hydrogen atom of another molecule they join by these force. आता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ROH. तर ROH किंवा आपण हे घेऊ शकतो AROH. R म्हणजे अल्किल ग्रुप, AR म्हणजे बेन्झीन ग्रुप. तर अल्कोहोल असेल किंवा फिनॉलिक असेल, बोथ आर पोलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ OH group because oxygen is electronegative which pulls the electron towards itself, therefore it has partial negative charge and hydrogen has partial positive charge. तर दोघांमध्ये टफ फाईट होते इलेक्ट्रॉनसाठी. शेअरिंग झालेलं आहे इलेक्ट्रॉनचं. ऑक्सिजन इलेक्ट्रॉन पुल करतोय निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन दूर जात आहे म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. therefore these both molecules are highly polar due to presence of OH group and they form the hydrogen bonding due to this polarity. जर पोलर नेचर असेल तर पुढे आपल्याला अजून एक रिझल्ट मिळतोय. काय? इथे हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये टाइप कोणता आहे? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर फिनॉलचा हा जो OH ग्रुप आहे तर इथे हायड्रोजन पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येतोय आणि इथे ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येतो. या मॉलिक्युलचा हायड्रोजन आणि या मॉलिक्युलचा ऑक्सिजन, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन, दे लिंक बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच इज कॉल्ड एज अ हायड्रोजन बॉन्डिंग. त्यांच्यामध्ये लिंकिंग होत आहे. आता सेम रिझन आहे. एक जर प्रॉपर्टी तुम्हाला समजली तर त्या बेसिसवर खूप साऱ्या प्रॉपर्टी तुम्हाला समजतात. एक आपल्याला कळालं की यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होत आहे. आता हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म झाल्याने यांचा बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होत आहे. सेकंड प्रॉपर्टी फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेटमध्ये काय आहे? बॉइलिंग पॉईंट. तर बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस ॲज द हायड्रोजन बॉन्डिंग इन्क्रीज. हायड्रोजन बॉन्डिंग आहे म्हणूनच त्याचा बॉइलिंग पॉईंट काय? ग्रेटर आहे. तर दे हॅव ग्रेटर बॉइलिंग पॉईंट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग. ही जी हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होते हा एक एक्स्ट्रा बॉन्ड आहे जो ब्रेक करावा लागणार आहे. बॉइलिंग पॉईंट कधी घेतोय आपण? वेन लिक्विड इज कन्वर्टेड इन टू गॅसेस. तर लिक्विड आणि गॅसेसला ब्रेक करण्यासाठी त्यांच्यामधला जो मॉलिक्युल मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक करावा लागतोय. ते सेपरेट होत आहे. मग लिक्विड फेजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? गॅसियस फेजमध्ये. समजा आपण या टाईपची डायग्राम बघतोय ज्यामध्ये लिक्विड फेजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? गॅसियस फेजमध्ये. तर आपल्या लक्षात येईल की यांच्यामधला जो फोर्स आहे तो आपल्याला फर्स्ट ब्रेक करावा लागणार आहे. तर यामध्ये फर्स्ट मॉलिक्युलमध्ये ते एक फोर्स असतो पण इथे एक एक्स्ट्रा फोर्स आहे. तो कोणता आहे? तो आहे हायड्रोजन बॉन्डिंग जो डॉटेड लाईनने दाखवलेला आहे. To separate this liquid molecule, we have to break this हायड्रोजन बॉन्ड. एक्स्ट्रा जे बॉन्डिंग आहे ते ब्रेक करावं लागणार आहे. त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो? ग्रेटर असतो. पण लिक्विड मध्ये जो बॉन्ड आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो ब्रेक करायचा. मॉलिक्यूल सेपरेट होता. दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर अँड दे गो इन वेपर और गॅसियस स्टेट. तो दुसऱ्या फेज मध्ये जात आहे. द टेम्परेचर ॲट विच होल लिक्विड इज कन्वर्टेड इन टू द गॅसियस स्टेट, दिस कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड एज अ बॉइलिंग पॉईंट. यामध्ये लिक्विड आणि ही जी गॅसियस स्टेट आहे हे दोन्ही यामध्ये जो काही रिलेशन आहे कॉन्स्टंट टेम्परेचर राहत आहे आणि कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे तो बॉइलिंग पॉईंट आहे. आता आपल्याला हे तर कळालं की हायड्रोजन बॉन्डिंग आहे कशामुळे?
पोलर ग्रुप आहे यामध्ये. पोलर म्हणजे काय, डायपोलर, दोन पोल असलेला, एक निगेटिव्ह पोल पॉझिटिव्ह पोल. OH ग्रुप हा पोलर ग्रुप आहे दोघांमध्ये, म्हणून हे दोघांमध्ये पोलॅरिटी आलेली आहे, दे आर हायली पोलर. दोन ग्रुप क्रिएट झाले. दोन ग्रुप म्हणजे काय, इफ द टू अपोजिट चार्ज दे आर सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स देन इट इज कॉल्ड एज अ डायपोल. दोन पोल तयार झाले. डाय म्हणजे टू, डाय म्हणजे काय, टू आहे. पोल्स कोणते, एक पॉझिटिव्ह पोल, एक निगेटिव्ह पोल. इथे दोन पोल आहे, इथे दोन पोल आहे, इथे दोन पोल आहे, इथे दोन पोल आहे. मग त्यांच्यामध्ये काय होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जनरेट होतोय. हा एक मॉलिक्यूल, दो एक मॉलिक्यूल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह एंड अटॅच होतोय. कशाने, फोर्स ऑफ अट्रॅक्शनने. मग यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट होत आहे. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे एक्स्ट्रा बॉन्डिंग येते, ती ब्रेक करण्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी लागते, म्हणून यांचा बॉइलिंग पॉईंट ग्रेटर असतो. मग तुम्हाला जर एंट्रन्समध्ये रिझन विचारलं गेलं वाय अल्कोहोल दे हॅव हायर बॉइलिंग पॉईंट, मग खाली रिझन असेल ड्यू टू स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग. आणि टाईप त्याचा कोणता आहे, इंटर मॉलिक्युल, म्हणजे दोन सेपरेट मॉलिक्युलला जॉईन करणारा हायड्रोजन बॉन्ड. देन बॉइलिंग पॉईंट कसा इन्क्रीज होतो, अजून बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ मॉलिक्युलर मास. ॲज मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस देन बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. ज्याचं मॉलिक्युलर मास हाय आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट ग्रेटर आहे. पण यामध्ये एक लक्षात ठेवा, एक गोष्ट अशी की प्रायमरी अल्कोहोल दे हॅव ग्रेटर बॉइलिंग पॉईंट दॅन सेकंडरी अँड टर्शरी. हे बघा, प्रायमरीमध्ये लॉंगेस्ट चेन असते आणि शेवटी टर्मिनल एंडला काय असतो, तो OH ग्रुप अटॅच असतो. तिथे सरफेस एरिया ग्रेटर असतो अटॅचमेंटसाठी. पण सेकंडरी अँड टर्शरीमध्ये काय होतं, मेन जी पॅरेंट चेन असते ती जी आहे ती डिक्रीज होते, मग सरफेस एरिया डिक्रीज होत आहे. देअरफॉर बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस विथ ब्रँचिंग. जर ब्रँचिंग मॉलिक्युल असेल, स्ट्रेट चेन असेल तर ग्रेटर बॉइलिंग पॉईंट, ब्रँचिंग असेल तर लो बॉइलिंग पॉईंट. म्हणजे स्ट्रेट चेनसाठी ग्रेटर बॉइलिंग पॉईंट आणि जर ब्रँचिंग असेल तर त्याच्यासाठी लो असणार आहे बॉइलिंग पॉईंट. आता आपण यामध्ये सोल्युबिलिटी पार्ट बघणार आहे. आता आपल्याला हे कळालंय की हा काय करतोय, हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतोय. तो जर स्वतःबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतोय तर वॉटर बरोबर पण काय करणार आहे, हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करणार आहे. ROH मीन्स अल्कोहोल आणि AROH म्हणजे बेन्झिन रिंग आहे, म्हणजे फिनॉल आहे. हा अल्कोहोल आहे, अल्कोहोलची काय केलेली इथे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवली, आणि हा फिनॉल आहे, फिनॉलची हायड्रोजन बॉन्डिंग दाखवली. मग यामध्ये OH ग्रुपमध्ये परत तेच आहे की OH ग्रुप जो असतो तो पोलर असतो, बिकॉज हायड्रोजन हॅज पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन हॅज पार्शल निगेटिव्ह चार्ज. तो कसा होतोय मी तुम्हाला परत डिटेलमध्ये सांगतो, काहींची कन्सेप्ट लक्षात नाही येत लवकर की पोलर म्हणजे काय. समजा इथे R ग्रुप आहे, इथे OH आहे, OH मध्ये सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे इथे काय झालंय, शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. तर ऑक्सिजन हायड्रोजन मध्ये जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतोय, तर त्याच्याकडे ती पॉवर असते, तो इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतोय. ऑक्सिजन इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह, देअरफॉर इट हॅज पॉवर टू अट्रॅक्ट दिस शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. यांच्यामध्ये जे शेअरिंग झाले आहे, हायड्रोजन म्हणतो की दोघांच्या मध्येच ठेवायचा, ऑक्सिजन म्हणतो नाही की मी पैलवान आहे, मी ओढून घेणार त्या इलेक्ट्रॉनला. मग हा काय करतोय, पूल करतोय, म्हणून याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतोय, हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह. मग अशा प्रकारे इथे डायपोल तयार होत आहे, एक निगेटिव्ह पोल एक आणि पॉझिटिव्ह पोल. हा डायपोल क्रिएट होत आहे. हा डायपोल काय करतोय, हा वॉटर बरोबर लिंक होतो. वॉटरमध्ये पण डायपोल आहे, HOH, परत OH ग्रुप आहेच तिथे. ऑक्सिजन वरती निगेटिव्ह, पार्शल निगेटिव्ह, आणि पार्शल म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल. पार्शल चार्ज म्हणजे काय, व्हेरी व्हेरी स्मॉल चार्ज. इथे पण पार्शल निगेटिव्ह, पार्शल पॉझिटिव्ह. मग अल्कोहोलचा निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आणि वॉटरचा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह हे लिंक होतात हायड्रोजन बॉन्डिंगने. इथे तसंच इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन आणि ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह हायड्रोजनने लिंक होत आहे, म्हणून हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलेलं आहे. तर अल्कोहोल अँड फिनॉल दे फॉर्म द स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. ते स्वतःबरोबर पण करता, पण कोणाबरोबर, वॉटर बरोबर पण हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करताय. जर वॉटर बरोबर एखाद्या मॉलिक्युलची हायड्रोजन बॉन्डिंग तयार झालेली आहे तर तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह असतो. अल्कोहोल्स आर कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर. अल्कोहोल काय असतं, कम्प्लिटली सोल्युबल असतं वॉटरमध्ये. मेन रिझन काय, बिकॉज दे फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग. वॉटर बरोबर काय होते, अल्कोहोलची इंटरॅक्शन होते आणि इथे हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. मग हायड्रोजन बॉन्डिंगमुळे काय, हे दोघं वॉटरमध्ये सोल्युबल आहे. आता नेक्स्ट पार्ट बघूया आपण. तर आता आपल्याला काही प्रॅक्टिकल टेस्ट बघायच्या आहे, ज्या बोर्डच्या पेपरला खूप इम्पॉर्टंट आहे आणि बोर्डला हे कितीतरी वेळेस रिपीट झालेलं आहे यातल्या काही टेस्ट. तर आता आपण बघूया केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. अल्कोहोल फिनॉलला डिस्टिंग्विश करायचं आहे तर कसं करता येईल. डिस्टिंग्विश करायचं आहे म्हणजे काय की दोघांमध्ये प्रॅक्टिकली डिफरन्स काय. समजा मी तुम्हाला 2 टेस्ट ट्यूब दिलेला आहे, एका टेस्ट ट्यूबमध्ये फिनॉल लिक्विड आहे आणि दुसऱ्यामध्ये अल्कोहोल लिक्विड आहे. तर तुम्हाला कसं काय कळेल, तुम्ही स्मेल घेणार, स्मेलवरून तर तुम्हाला काय अशी काय आयडिया येणार, फिनॉलला असतो फिनॉलिक स्मेल. पण आपल्याला प्रॅक्टिकली नुसतं समजा असं दिलेलं आहे, ते लिक्विड दिसत आहे, आपल्याला काही कळणार नाही. पण जेव्हा आपण एखादी टेस्ट करू त्यामध्ये आपल्याला डिफरन्स कळून येईल की हा टेस्ट देतोय की तो टेस्ट देतोय, म्हणजे अल्कोहोल फिनॉल कोण पॉझिटिव्ह टेस्ट देतोय. तर आता आपण त्या टेस्ट बघणार आहे. फर्स्ट आहे
आता यामध्ये ऍसिडिक कोण आहे? ऍसिडिक कोण असतो? फिनॉल आहे. फिनॉल इज कॉल्ड ॲज अ कार्बोलिक ऍसिड. परत तेच आहे की तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावरून लगेच एक प्रॉपर्टी लक्षात राहते की हा ऍसिडिक आहे. आणि अल्कोहोल कसा असतो? न्यूट्रल असतो. म्हणजे याचं जे नेचर आहे ते ऍसिडिक आहे आणि याचं नेचर काय आहे? न्यूट्रल आहे. अल्कोहोल कसा असतो? न्यूट्रल. लिटमस टेस्ट, फिनॉल इज वीकली ऍसिडिक, देअरफॉर ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड. कारण ऍसिडमध्ये जेव्हा आपण काय करतो, लिटमस पेपर डीप करतोय कोणता ब्ल्यू, तर रेडमध्ये टर्न होतं इफ इट इज ऍसिडिक. देन इन अल्कोहोल लिटमस टेस्ट घेतली तर रिझल्ट काय मिळतोय आपल्याला? नन ऑफ द लिटमस पेपर गेट चेंजेस. आता ब्ल्यू पण टर्न नाही होते आणि रेड पण टर्न नाही होते किंवा दोघंही चेंज होत नाहीये. याचा मिनिंग काय? अल्कोहोल हे न्यूट्रल आहे. म्हणजे अल्कोहोल ऍसिड पण नाहीये, बेस पण नाहीये, तो न्यूट्रल सोल्युशन आहे. देअरफॉर इट विल नॉट चेंज एनी लिटमस पेपर कलर. देन रिॲक्शन विथ द बेस. आता हा जर ऍसिड आहे, अल्कोहोल जर फिनॉल जर ऍसिडिक आहे, ऍसिडची रिॲक्शन कोणाबरोबर होते? बेस. ऍसिड रिॲक्ट विथ बेस टू गिव्ह द सॉल्ट अँड वॉटर. आता बघा ऍसिडचा H आणि OH वेगळा करू आपण. याचा H आणि दुसरा काय? याचा OH. H आणि OH काय फॉर्म करतो? H2. आणि राहिलेलं पहा ARONA. ARONA जॉईन करायचा आहे. हा सॉल्ट आहे म्हणून निगेटिव्ह पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे. सोडियम फिनॉक्साइड. हे तर आपण प्रिपरेशन मध्येच बघितलंय की सोडियम फिनॉक्साइड कसा फॉर्म होत आहे. ऍसिड रिॲक्ट विथ बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. दिस रिॲक्शन इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. तर इथे हा जो फिनॉल आहे त्याचं नेचर ऍसिडिक आहे. तुम्हाला ऍसिडिक नेचर कळालं तर तुम्हाला अजून एक टेस्ट कळेल की इट रिॲक्ट विथ बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. बट अल्कोहोल इज न्यूट्रल, देअरफॉर इट विल नॉट रिॲक्ट विथ बेस. इथे आपल्याला काही टेस्ट मिळत नाहीये. तर थर्ड, रिॲक्शन विथ मेटल. आता नो रिॲक्शन टेक्स प्लेस विथ द फिनॉल. फिनॉलची आणि सोडियमची डायरेक्ट रिॲक्शन होत नाहीये, सोडियम मेटलची. बट अल्कोहोल आणि सोडियम काय असतो? हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे, त्याला आपण केरोसिन मध्ये ठेवतो. अल्कोहोल रिॲक्ट विथ सोडियम टू गिव्ह और रिलीजेस हायड्रोजन गॅस. अल्कोहोलमध्ये जर सोडियम मेटल टाकलं आपण तर इन्स्टंट रिॲक्शन होते आणि हायड्रोजन गॅसचे बबल दिसत आहे आपल्याला. And alcohol react with sodium metal, then evolution of hydrogen gas or bubbles of hydrogen gas can be seen. आणि इथे सोडियम अल्कॉक्साइड तयार होतो. आता बघा काय होतंय, ROH, H इथे 2 टाइम्स घेतलेला आहे म्हणजे 2 हायड्रोजन आहे. 2 हायड्रोजन वेगळे होत आहे आणि कशाने रिप्लेस होत आहे? सोडियम. तुम्ही शॉर्टमध्ये असं लक्षात ठेवा की इथला हायड्रोजन कशाने रिप्लेस होत आहे? सोडियमने. हायड्रोजन फ्री होतोय. 2 मल्टिप्लाय बाय हायड्रोजन म्हणजे 2 हायड्रोजन वेगळा होत आहे. म्हणजे H2 मॉलिक्यूल काय होतं? वेगळा होतोय. आणि हायड्रोजनच्या जागेवर कोण येतोय? सोडियम येतोय. देन नेक्स्ट रिॲक्शन विथ न्यूट्रल FeCl3 सोल्युशन. फिनॉलसाठी सर्वात महत्त्वाची कन्फर्मेशन टेस्ट आहे. तुम्हाला लास्ट अँड फायनल कोणतीच टेस्ट करायची नाहीये. ही टेस्ट केली का डायरेक्ट फिनॉल कन्फर्म होतोय. कारण इथे व्हायलेट कलर मिळतोय. कोणता कलर मिळतोय? व्हायलेट किंवा पर्पल. वेन फिनॉल रिॲक्ट विथ न्यूट्रल FeCl3, तर आता बघा न्यूट्रल FeCl3, तर इथे हा जो फेरिक आयन किंवा आयन आहे याला 3 क्लोरीन अटॅच आहे. तर 3 क्लोरीन जे आहे हे कोणाबरोबर रिॲक्ट होता? बघा इथे असणारे HOAR, इथे असणारे HOAR, इथे असणारे HOAR. म्हणजे मी इथे काय दाखवलंय माहिती का? तर आता हा न्यूट्रल FeCl3 सोल्युशन आहे. तर इथे HCl फॉर्म होतो. याचा क्लोरीन आणि अल्कोहोलचा याचा क्लोरीन ॲटम, FeCl3चा क्लोरीन आणि फिनॉलचा हायड्रोजन काय तयार करता? HCl. मग इथे HCl वेगळा होतोय, इथे पण HCl वेगळा होतोय, इथे पण HCl वेगळा होतोय. म्हणजे किती HCl मिळाले? 1 2 3. तर 3 हायड्रोजन आणि 3 क्लोरीन दे फॉर्म 3 HCl. मग आता काय होतो? याला किती ग्रुप जॉईन होता? OAR हा एक ग्रुप जॉईन होतो आयनला. दिस क्लोरीन ॲटम नाव रिप्लेस बाय OAR. आता बघा काय होत आहे, OAR येतो इथे, OAR आणि OAR. म्हणजे इथे काय झालं? इथे जो काही सेंट्रल मेटल आहे, सेंट्रल मेटल कोण आहे? आयन. तर आयनला OAR 3 ग्रुप जॉईन होत आहे. 3 OAR हे इथे जॉईन होता. म्हणजे थोडक्यात काय झालं? 3 OAR दीज आर रिप्लेस बाय क्लोरीन. क्लोरीनने काय होता? ते रिप्लेस होता. म्हणजे क्लोरीनच्या जागेवर तो OAR येतोय लक्षात. तर ही सिंपल रिॲक्शन आहे ज्यामध्ये काय होतं? न्यूट्रल FeCl3 आणि AROH म्हणजे फिनॉलचे 3 मॉलिक्यूल आणि FeCl3 ची इंटरॅक्शन होते. फिनॉलचे हायड्रोजन आणि क्लोरीन HCl फॉर्म करता
आणि OAR हा ग्रुप इथे जॉईन होतो 3 टाइम्स. दिस इज द वन ऑफ द कॉम्प्लेक्स. त्याला काही असं खास नाव नाही आहे, फक्त कॉम्प्लेक्स म्हणू. तर हा व्हायोलेट कलरेशन देतोय. काय देतोय? व्हायोलेट कलरेशन. तर फिनॉल वेन रिॲक्ट विथ न्यूट्रल FeCl3 सोल्युशन देन इट गिव्स व्हायोलेट कलर. कोणता कलर देतोय? व्हायोलेट. लगेच फिनॉल काय होतं? कन्फर्म होतो. CT म्हणजे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट किंवा कन्फर्मेशन टेस्ट. मला हा कन्फर्म झालेला आहे की हा फिनॉलच आहे या टेस्ट ट्यूबमध्ये. आणि सेकंड आहे रिॲक्शन विथ न्यूट्रल FeCl3 विथ अल्कोहोल. अल्कोहोल विल नॉट गिव्स एनी रिॲक्शन विथ न्यूट्रल FeCl3. इथे काही रिॲक्शन नाही आहे. आपल्या लक्षात आलंय की प्रॅक्टिकली 2 टेस्ट ट्यूबमध्ये मला फिनॉल आणि अल्कोहोल दिलेला आहे, तर मी डायरेक्ट डिस्टिंग्विश करून सांगू शकतो. हेच याच टाईपचे तुम्हाला प्रॅक्टिकल्स असतात. जेव्हा पण तुमचे कॉलेज चालू होणार आहे तुम्हाला हा फील येणार आहे की या टाईपचे प्रॅक्टिकल किंवा या टाईपचे कन्फर्मेशन टेस्ट पण तुम्ही करणार आहे. डिफरंट टाईप ऑफ ॲसिडिक बेसिक रॅडिकल म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आयन जे काही रॅडिकल्स आहे त्याच्यासाठी तुम्ही कन्फर्मेशन टेस्ट घेणार आहे.